SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण उकडीचे मोदक बनवतोय नैवेद्य दाखवायला। आता 2 वाटी आपण पीठ घेणार तांदळाचं, तर 2 वाटी पाणी। घी दे ना थोडस, मीठ घालूया। थोडस आपण घी टाकूया, अर्धा चमचा भरून, जास्त नाही टाकायचं नाही तर आपले मोदक फाटतील। चांगली उकड येऊ दे, उकड चांगली आहे। अलग अलग टाकत असून ना गाठा बांधले जाते। हे बघा छान अशी उकडी आली आहे। आता गॅसला आपण कमी करूया आणि पीठ टाकूया। हे बघा आता याला फक्त आपण असंच कालवून ठेवून देऊया आणि 2 ते 3 मिनिटं याच्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे पीठ छान असं आता याच्यावर आपण एक झाकण ठेवूया, 2 मिनिटं राहू देऊया। हे बघा छान अशी उकडी आली मस्त। आता आपण याला काढूया। गरम गरम आपल्याला हे करायचंय, मळून घ्यायचे गरम गरम। आता ते गरम आहे ना, त्याच्यासाठी मी वाटी घेतली आणि वाटीनं आपलं मळून घेऊया। गरम गरमच करायचे आपल्याला हे। हे बघा असा गोळा बनवून घेते। सुक्क पीठ लावायचं, नाही तर पाण्याचा हात पण लावायचा, पण मला सुक्क पीठ आवडतं। चिटकलं ना पीठ लावायचं।
ते आज आपण मोदक बनवतोय याचे चुरमा लाडूचे मोदक बनवूया. लाडू पण बनतील, मोदक पण बनतील. आता मी हे असं जाड पीठ घेतलंय, असं जाडसर आहे, दळून आणलंय. ते माझी आई घेऊन आली सुरतवरनं. गुजरातमध्ये असं दळून देतात मस्त. आता ह्याच्यात मी मीठ घालणार आहे. आता हे बघा मी गरम करून घेतलंय आणि घी टाकते. असं म्हणजे मुठ्ठी बांधता येईल असं एवढं घी टाकून याला असं मिक्स करून घेऊया. हे बघा असं बांडिंग झाले पाहिजे, एवढंच घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून आणि असं घट्ट पीठ लावून घेऊया. जास्त घट्ट पण नाही, जास्त नरम पण नाही. चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं कडक पाहिजे. हे बघा हे माझ्याकडे आहे ना जाडं पीठ होतं म्हणून मी रवा नाही टाकला. तुमच्याकडे आपल्या चपातीचं पीठ असेल ना त्याच्यामध्ये 2 चमचा रवा टाकला ना तर जाडं होऊन जातं. आणि थोडंसं बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ मी तुम्हाला दाखवलं नाही, स्किप झालं. 2 चमचा भरून बेसन पीठ पण टाकायचं. तर ते बेसन पीठ टाकल्यावर आहे ना लाडू टेस्ट लागतात. किंवा मोदक बनवा की लाडू बनवा. आता हे पीठ बघा असं मळून घेतलंय मी. आता आपण अशा मोठ्या बनवून घेऊया. थोड्या छोट्याच बनवणार आहे म्हणजे तळायला पटकन होतं. अशा हे बघा असे मोठे तयार केले आहेत मी. सगळ्या बनवून घेतल्या आहेत. आता आपण घी गरम करायला ठेवलंय. घी मध्ये पण तळू शकता किंवा तेल मध्ये तळू शकता. घी तापलंय. आता आपण टाकूया हे मोठ्या. जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढं टाकायचं. मोकळं मोकळं तळायचं. हे बघा असं कमी जास्त गॅस करून आणि असे मस्त खुसखुशीत असे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. सॉरी, आणि मी तुम्हाला सांगायचं विसरली, बेसन पीठ नक्की टाका. बेसन पीठ मी टाकलंय, तुम्हाला दाखवलं नाहीये. माझा व्हिडिओ स्किप झाला. आता हे आपण आपले झाले ते. हे बघा गॅसला थोडं फास्ट करायचं, कमी करायचं, आणि असं तळून घ्यायचे. आता मी काढून घेते. अशी तळून घेतलीत मी सगळी. आणि आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं, थोडं गरम राहायला पाहिजे. आणि मी याच्यात तुकडे करून असे हे बघा आतमधून मस्त असे झालेत तळून. असे तळले पाहिजे छान, कच्चा नाही राहायला पाहिजे. आता हे सगळे तुकडे करून याच्यात टाकते. हे बघा असं जाड बारीक पण करू शकता. थोडंसं जाडसर राहील ना तर अजून चांगलं राहील. लाडूला खायला पण मजा आहे ना. आता हे घी घेतलंय मी आणि आता आपण गूळ टाकूया. जास्त गरम नाही करायचं आपल्याला, नुसतं फक्त गूळ असा विघडला पाहिजे. त्याच्यासाठी पिघडला पाहिजे का बस तेवढंच. आपल्याला पाक नाही करायचा आहे. बघा हे आपलं गूळ आपला मस्त विघडला आहे. हे बघा गाठा नाही तशी धार लागली. आता आपण गॅस बंद करणार आणि हे आपलं मुठ्या बनवले आहेत ना चुरमा लाडूचे ते टाकूया. बस ना. थोडेसे एलची पावडर टाकूया. टाकून दे सगळे टाकून. हे बघा माझ्याकडे असा मोदकचा साचा आहे. याला आपण बंद करूया आणि याचे टाकूया. हे तर सगळ्यांना माहिती आहे.
मी चुरमाचे मोदक बनवते ते दाखवते मी तुम्हाला. आज माझ्या मम्मीचा गेटअप बघा. आज तिने फुल एकदम साडी विडी घालून बसली आहे आणि आता हे मोदकाचं कार्यक्रम चालू आहे. सकाळीच करणार होते पण जमलं नाही म्हणून आता संध्याकाळी करतोय. हे बघा अशा प्रकारे मोदक मस्तपैकी झालेला आहे साच्यामध्ये. किती सुंदर वाटतोय बघा. गणपती बाप्पा मोरया. हे बघा आपले हे छोटे साच्याचे मोदक आहेत आणि हे मोठे.